हॅलो गाईज, जय आदिवासी जय जोहार. आज आपण अभ्यासू समास. समास म्हणजे काय आपण आज अभ्यास करसू तेरा. समास तीन प्रकारचे. पहिलो प्रकारचे कर्मधारय समास, दुसरो प्रकारचे द्विगु समास आणि तिसरो प्रकारचे द्वंद्व समास. तीन प्रकारचे समास आहेत. तेरे मायला आपण पहिलो समास देखसू कर्मधारय समास. कर्मधारय समास म्हणजे काय देखो. कर्मधारय समासन व्याख्या देखो. जी व्याख्या अपनी भाषा में बनावली है. ओके. जिनू शब्दान इचमा असे, हाच, हीच, सारखे असा जे शब्द हसे ती तीना शब्दा काजे किंवा तीना समास काजे आपण कर्मधारय समास कहजे. उदाहरणार्थ देखो, सामासिक शब्द विग्रह. पहलो शब्द है नीलकमल. नीलकमल इना शब्दन विग्रह काय आवसे नील असे कमल हिमेन्या असे शब्द येईल. ती जो कहानो समास है कर्मधारय समास. ओके. दुसरंच है मातृभूमी. भूमी हीच माता. काय भूमी हीच माता. हीच म्हणजे काय सॉरी हीच न्या जो शब्द आहे हीच ती जो कहानो समास है कर्मधारय समास. ओके. तिसरे शब्द है नरसिंह. सिंहासारखा नर. देखो न्या सारखा शब्द आहे ती जो समास भी कर्मधारयच है. चौथं महाराष्ट्र. महान असे राष्ट्र असे. नरोत्तम उत्तम असा नर. काय असा शब्द आहे. 6 भवसागर. भव हाच सागर. ओके. 7वं है चरण कमल. कमलासारखे चरण. 8वं चंद्रमुख. चंद्रासारखे मुख. ध्यानमा राखजू जिना दुई शब्दान इचमा असे, हीच, सारखा, असा जे शब्द जर आया तिचो समाज किंवा चो शब्द कहाना समाजन रहसे कर्मधारय समास. ओके. आई होप सो तुम कर्मधारय समास समझी गयो हसे. हे मी दुसरो समास देखसो आपण द्विगु समास. कहानो समास द्विगु समास. द्विगु समाजन व्याख्या देखो. द्विगु समाजन इम्पॉर्टंट ट्रिक किंवा इम्पॉर्टंट टिप्स जीच आहे की पहिले पद संख्या विशेषण म्हणजे काय छे जिना शब्दान पहलो अक्षर संख्यान उच्चारण देखाडे तीना शब्दा काजे आपण द्विगु समास कहजे. म्हणजे काय देखो. उदाहरणार्थ देखो, सामासिक शब्द विग्रह. पहला शब्द का छे त्रिभुवन. हे मी तुम्हाला जो पहला अक्षर देखो त्रि म्हणजे काय तीन. त्रि जो कहाना संख्या देखाड रह्यो 3. ओके. ते त्रि म्हणजे काय त्रिभुवन. तिथे विग्रह काय आवसे 3 भुवांचा समूह. ओके. दुसरं नवरात्र. नव म्हणजे काय 9 रात्रीचा समूह. तिसरं छे चौकोन. काय तिसरं काय छे चौकोन. चौ म्हणजे काय 4 कोणांचा समूह. चौथं छे पंचपाळे. काय चौथं काय छे पंचपाळे. पंच म्हणजे काय 5 पाळ्यांचा समूह. 5वं छे सप्तसागर. सप्त म्हणजे काय 7 म्हणजे 7 सागरांचा समूह. 6 द्विदल. द्वि म्हणजे काय 2 दलांचा समूह. 7 सप्तस्वर्ग. काय सप्तस्वर्ग. सप्त म्हणजे 7 ती काय आवसे 7 स्वर्गांचा समूह. ओके. जो समाज भी तुमका जे समझी गयो हसे. ओके. तीसरो समास छे द्वंद्व समास. द्वंद्व समाजन 3 प्रकार छे. कहाना प्रकार छे. पहलो प्रकार छे इतरेतर द्वंद्व समास. दूसरो प्रकार छे वैकल्पिक द्वंद्व समास. तीसरो प्रकार छे समाहार द्वंद्व समास. ओके. तेरे मायलो आपण देखसु इतरेतर द्वंद्व समास. पहलो समास देखसु. इना समासन व्याख्या देखो. जिना दुई शब्दान इचमा आणि इना शब्दान वापर करे तीना शब्दा काजे किंवा तीना समास काजे आपण काय कहजे इतरेतर द्वंद्व समास कहजे. उदाहरणार्थ देखो, जैसे सामासिक शब्द है जे छे विग्रह. ओके. पहलो शब्द छे आई वडील. विग्रह काय आवसे आई आणि वडील. दुसरं छे राम लक्ष्मण. विग्रह आवसे राम आणि लक्ष्मण आणि शब्द आहे देखो. तिसरं छे विट्टी दांडू. विग्रह काय आवसे विट्टी आणि दांडू. चौथं काय छे कृष्णा अर्जुन. विग्रह काय आवसे कृष्णा आणि अर्जुन. 5वं राजा राणी.
राजा राणी विग्रह काय આવશે राजा आणि राणी. 6 भाऊ बहीण विग्रह काय આવશે એરો ભાऊ आणि बहीण. 7 છે ऊन पाऊस काय ऊन पाऊस विग्रह काय આવશે ऊन आणि पाऊस. 8 છે પૂર્વ પશ્ચિમ પૂર્વ आणि पश्चिम तसंच આવશે उत्तर અને दक्षिण. ओके. 9 છે चंद्र सूर्य चंद्र आणि सूर्य. 10 છે स्त्री पुरुष એનો વિગ્રહ काय આવશે स्त्री आणि पुरुष. ओके समजा. ओके. द्वंद्व समाजन दुसरो प्रकार છે વૈકલ્પિક દ્વંદ્વ સમાસ. એના સમાસને આપણું વ્યાખ્યા દેખતા काय આપમેલી जिना दुई शब्दामा किंवा किंवा शब्दान वापर होतो हसे तीना शब्दा काजे वैकल्पिक द्वंद्व समास असा कहजे. ओके. उदाहरणार्थ देखो सामासिक शब्द विग्रह पहलो शब्द काय છે खरे खोटे खरे किंवा खोटे. ओके. किंवा शब्दान यूज होय रे देखो काय किंवा शब्दान जिना शब्दामा किंवा शब्दान यूज होय तिना समास काजे किंवा तिना शब्दान समास काजे आपण काय कहजे वैकल्पिक द्वंद्व समास. ओके. दुसरं છે बरे वाईट बरे किंवा वाईट. तिसरं છે सत्यासत्य सत्य किंवा असत्य. चौथं છે 10-12 10 किंवा 12. ओके. 5वं છે भेदाभेद भेद किंवा अभेद. 6वं છે धर्माधर्म धर्म किंवा अधर्म. ओके. आय होप सो जीव समास बी तुमका जे समजी गई हसे. हिमी देखसो આપણું દ્વંદ્વ સમાજન तिसरो प्रकार છે समहार द्वंद्व समास. ओके. इना समासन આપણું व्याख्या देखता जिनो शब्दान शेवट वगैरे किंवा वगैरे शब्द हसे तीनो शब्दा काजे આપણું समहार द्वंद्व समास असे कहजे. ओके. उदाहरणार्थ देखता सामासिक शब्द विग्रह उदाहरणार्थ છે પહેલો શબ્દ છે गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वगैरे. ओके. दुसरं मीठ भाकर आपल्या भाषेમાં काय कह नॉन नेरुटो. ओके. ती तेरा विग्रह काय આવશે मीठ भाकर वगैरे. तिसरं છે भाजीपाला वगैरे. चौथं છે पोरेबाळे म्हणजे पुऱ्यापारी. ओके. पोरेबाळे वगैरे. 5वं છે पाला पाचोडा वगैरे. 6वं છે रंगी बेरंगी वगैरे. ओके. 7 वादळ वारा वगैरे. ओके. जो समास भी तुम काय समजी गई हसे. हे मी 10वीं पिढ्यान काजे 10वीं पिढ्या वाटे एक इम्पॉर्टंट नोट છે नोट अशी છે समास इना व्याकरण पर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न पूछणे शक्यता છે ती तुम आखा प्रकारे प्रश्न सोडवण्यान प्रयत्न करजो किंवा प्रॅक्टिस करजो. कारण की समास इना प्रकार पर बोर्डान परीक्षामा प्रश्नां टाईप वेगवेगळा आवे प्रकार वेगळा आवे ती जत्रा बी समास परला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न पूछला છે तीनु काजे तुम 2-3 प्रॅक्टिस करीन जाजो. ओके. उदाहरणार्थ પહેલો प्रकार છે जोड्या लावा काय પહેલો प्रकार काय છે जोड्या लावा. तुमका जे ने सामासिक शब्द आपलं रसे आणि समासे नाव आपलं रसे जे शब्द ते बरोबर आपला रसे पण जे समासाचे शब्द अलग अलग आपला रसे ते तुमका जे काय करणं છે इनु शब्दान खरलो समास हेडिंग तुमका जे तिंद्र सामने लिखणं सामने तुमका जे असं लाईन वाटे जुळ्याने लागण न असा जर लागल तुमका जे मार्कानी जोडे. ओके. तुम समोरासमोर लिखजो. जसं उदाहरणार्थ जे देखो उत्तरे बी लिखीन आपल्याला विट्टी दांडू काय आवसे इतरेतर समास. ओके. इतरेतर द्वंद्व समास विट्टी आणि दांडू. ओके. नीलकमल काय आवसे कर्मधारय समास. ओके. पंचपाळे पंच म्हणजे 5 ते काय कहानो समास आवसे द्विगु समास. ओके. चौथं છે भाजीपाला म्हणजे काय समहार द्वंद्व समास आवसे. ओके. दुसरो प्रकार છે तत्का पूर्ण करा. ओके. तुमका जसं तत्को आपलं रसे सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव जो आपलं रसे तुमका जे सामासिक शब्दमा एक शब्द आपलं रसे विग्रहमा आपलं निरो विग्रहमा तुमका जे भरणं છે ने समासे नाव बी तुमका जे भरणं म्हणजे आपसे. ओके.
हिमी षटकोण जसं न्या षटकोण आपमेलं ती तुमका जे न्या विग्रह करणे कहसे किंवा न्या समासाचे नाव लिखणे कहसे. ओके, उदाहरणार्थ सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव. हिमी न्या आपण का पहिलूच महादेव शब्द आपलं होतं ती न्या विग्रह काय असे तर विग्रह आपण का करणे कहलं ती काय असे महान असा देव. ओके, महान असा देव. आणि समासेन नाव काय छेर कर्मधार्य समास. ओके, तसंच षटकोण हिमी षटकोण विग्रह करलं होतं जे या देखो 6 कोणाचा समूह ने आम्ही करलो छे फक्त षटकोण नाव लिखणं होतं आणि तेरो समासेन नाव आपण का लिखणं होतं असा बी प्रश्न पूछ सकतला बोर्डान परीक्षाમાં. ओके, तिसरो प्रकार छे पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा. हे मी तुमका जे काही सामासिक शब्द आपला रसे जे शब्द तुमका जे वाचीन एने उखीन तिंद्रा समास तुमका जे लिखणं पडसे. उदाहरणार्थ हे मी या शब्द आपल्याला हे मी इंद्रा उत्तर देखू. उत्तर काय छे मुखचंद्र काय असे एर मुखचंद्रन समास काय रसे कर्मधार्य समास. कहना समास रसे कर्मधार्य समास. तुमका जे वाचता तुमका जे समजाणं जुवे की जो समास कहानो छे. ओके, दुसरे छे कृष्ण अर्जुन. कृष्ण अर्जुन कहना समास छे इतरेतर द्वंद्व समास. ओके, तिसरू छे सत्यासत्य वैकल्पिक द्वंद्व समास. ओके, डन. आम्ही चौथो प्रकार पूछे तुमका जे विग्रहावरून सामासिक शब्द ओळखा. म्हणजे तुमका जे शब्दान विग्रह आपसे तिना शब्दान विग्रह का जे तुमका जे उखीन तेरो शब्द बनावणं छे. कसं देखो न्या काय छे 9 रात्रींचा समूह. 9 म्हणजे समाज आपण का जे उखाय गुये की एरो समास छे द्विगु समास. पण एरो शब्द काय रसे 9 रात्रीचा समूह म्हणजे काय नवरात्र. न्या उत्तरनेचे आपल्याला देखो नवरात्र. दुसरं छे भेद किंवा अभेद. भेद किंवा अभेद ते एरो शब्द काय बनसे भेदा भेद. ओके, डन. पाचवं प्रकार छे पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. ओके, ती तुमका जे कदाचित 2 शब्द आपला रसे तीन शब्द का जे तुमका जे तिंद्र विग्रह करणं छे एने समासेन नाव लिखणं छे किंवा समास ओळखणं छे. कसं द्विदल द्विदल द्वि हिमी द्वि पर समजी जाणं જોઈએ तुमका जे कीजू समास कहानो छे ते द्वि म्हणजे काय दुई ती कहानो समास आवशे द्विगु समास. ओके, ती हिमी एरो विग्रह बी तुमका जे करता आवडणं જોઈએ जे प्रॅक्टिस करजो तुमका जे बरोबर विग्रह बी करता आवडसे आणि समास बी ओळखता आवडसे. ओके, 2 दलांचा समूह. द्विदल म्हणजे काय 2 दलांचा समूह द्विगु समास. ओके, दुसरं छे पोरे बाळे. पोरे बाळे वगैरे समाहार द्वंद्व समास. ओके, आय होप तुमका जे आखा समास समजी गया हसे અને समासेन प्रश्न कसा प्रकारे पूछे बोर्डान परीक्षा में 24 समजी गया हसे. सो प्लीज इना वीडियो का जे लाइक करू शेयर करू सब्सक्राइब करू અને हाउ इना वीडियो का जे जास्तीत जास्ती आदिवासी समाजन इयत्ता 10वी मा जोत्रा बी पुरिया पुराटा छे तीन का जो वीडियो प्लीज शेयर करू. धन्यवाद.